तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो बघू शकते की आपण अजून एक बॅनर तयार केलेला आहे। ते बघू शकते की कम जबरदस्त आणि खतरनाक दिसत आहे। तर भाऊंनो तुम्हाला तर माहिती आहे की हे बॅनर बनवण्यासाठी काही नाही करायचं, फक्त आपला अलाइट मोशन ॲपचीच गरज लागेल आणि जेवढं पण आपला मटेरियल आहे ते तुम्हाला तर माहिती आहे डिस्क्रिप्शनमध्ये असतो, तिथून तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। लाईक नवीन आले असता तर लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आहे। तर भाऊंनो बघू शकते की आपलं बॅनर एवढं खतरनाक दिसत आहे की एकदम ट्रेंडिंगवरती चालू आहे। तर अशाच प्रकारे आपले फोटो वगैरे सर्व येत असते आपल्या चॅनलवरती। सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचे, तेव्हाच तुम्हाला समजेल। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिम्पली भाऊंनो काय करायचं आहे, आपल्याला एक ॲपची अजून गरज लागेल, ते म्हणजे फोटो रूम ॲप। तुम्हाला तर माहिती आहे, सिम्पली या फोटो रूम ॲपला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर ट्रान्सफॉर्म फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर भाऊंनो जे की आपला बॅकग्राऊंडवाला फोटो आहे तो अशा प्रकारे तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो घेऊन घ्यायचा आहे। चला मी तो पटाक्षी फोटो घेऊन घेतो। तर भाऊंनो अशा प्रकारे आपला जो काही फोटो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर भाऊंनो असं एवढंसं प्रोसिजर होईल आणि जे काही हे बॅकग्राऊंड आहे आपल्या फोटोचं ते कट होऊन जाईल। अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे आणि एवढं झाल्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं। एक्सपोर्ट झाल्यानंतर भाऊंनो इथं डनचं ऑप्शन दिसतो, सिम्पल डनचं ऑप्शन दिसते, डनवर क्लिक करून घ्यायचं आणि बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर काय करायचं भाऊंनो, आपला डाटा ऑफ करून घ्यायचा आहे। डाटा ऑफ करून घेतल्यानंतर भाऊंनो जे काही आपलं अलाइट मोशन आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। भाऊंनो आपण याच्यावरच बॅनर एडिटिंग शिकवतो। हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर बघू शकता वरती आपण जे काही आपलं मटेरियल आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल आणि हे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो सर्व मटेरियल तुमच्या भावानं लावून दिलेलं आहे। ते सिम्पल तुम्हाला तर माहिती काय करायचं आहे, आपल्याला सिम्पली फोटो चेंज करायचा आहे। तर फोटो चेंज कसं करायचं आहे, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे। मला स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे भाऊंनो तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिम्पली मी एक्झाम्पल हा फोटो घेतो, तुम्ही कोणता पण फोटो घेऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही किंवा तुमच्या मॉडेलचा कोणाचा पण तुम्ही फोटो लावू शकता। अशा प्रकारे एक्झाम्पलसाठी मी हा फोटो घेतो। हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर भाऊंनो बघू शकता की जे काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल। इथून भाऊंनो तुम्ही मोडचे आणि स्टार्ट फ्रीमधून इथून ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं आहे। तर एवढं तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे। सेट झाल्यानंतर भाऊंनो बघू शकते की जे काय आपलं बॅनर आहे ते एकदम रेडी होऊन जाईल। आपल्याला काहीच नाही करायचं, फक्त फोटो चेंज करून घ्यायचे आहे। सर्व मटेरियल मी लावून दिलेलं आहे। एवढं झाल्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून पीएनजीमध्ये कन्वर्ट करून अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। एक्सपोर्ट करून घेतल्यानंतर बघू शकते की बॅनरमध्ये आपलं कन्वर्ट होऊन जाईल। ती सेव्हचं ऑप्शन दिसते, सिम्पली सेव्ह करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो आपलं बॅनर कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे विसरू नका।